विकेट मारा करतायत. 10 ते 12 पावलांचा रनअप आहे. थोडासा लांबचा रनअप घेत आहेत. बघूया शशांक बाटे एक चांगले फलंदाज आपल्या संघासाठी पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन बसतोय. एक चांगले असे मजबूत यष्टीरक्षक आहेत. आपल्या संघासाठी विकेटच्या मागे उभे राहून एक चांगली कामगिरी करतायत. रत्नेश तसं त्यांचं नाव तसं ते रत्नेश आपल्या संघासाठी एक रत्नासारखं काम करत आहेत. बघूया पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सुरेख चेंडू प्रयत्न फसतोय. एक धाव भेटतोय. दुसरी धावाचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द बकेट म्हणावे लागेल. अनिकेत आणि शशांक यांची त्यांनी पाहिलं की सत्रक्षण थोडं दूरवर पसरवलेलं आहे. त्याने एक हळूवारपणे फटका हवेमध्ये खेळला आणि 2 धावा मात्र पूर्ण करण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट मारण्याचा प्रयत्न. पंचांकडे वाईटची दात महिन्याने पंचांनी ती उचलून धरलेली आहे आणि एक अमान्य चेंडू करार दिलेला आहे. आमचे उत्कृष्ट असे समालोचक कलीम अन्सारी सुद्धा इकडे उपस्थित आहेत. सकाळपासून आपल्या कॉमेंट्रीचा ते आस्वाद पूर्ण इथे जनतेला देत आहेत. चांगले असे कॉमेंटेटर. सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू. काहीच काय नाही शशांक यांना. बाकीचं काम करतायत यष्टीरक्षक रत्नेश. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज शशांक. मारण्याचा प्रयत्न अप्रतिम. पुन्हा एकदा काहीच काय नाही शशांक यांना. पंचांकडे पाहत राहिले परंतु पंचांवरती कुठचाच असर नाही. एक अजून एक निर्धाव चेंडू. 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. आतापर्यंत फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. या षटकामध्ये 2 धावा बॅटिंग आल्या आणि एक अवांतर आलेले आहे. पायचीची दात मागत आहेत. पंचांनी फेटाळून लावलेले आहेत. त्या दरम्यान एक धाव काढतायत आणि एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 19 वर. शेवटचा चेंडू. सन्मान चिन्ह देण्यात येत आहे पातवाडी संघाला. चांगलं असं खेळाचं प्रदर्शन इकडे पातवाडी संघाने दाखवलं. परंतु नक्कीच प्रत्येक दिवस हा आपला नसतो. कधी आपल्याला जिंकावं लागतं तर कधी आपल्याला समोरच्याच संघ जिंकतो. ड्रिंक्स टाइम मला वाटतं झालेला आहे. मैदानात 3 षटक संपलेले आहेत. ड्रिंक्स ब्रेक. लवकरात लवकर मयूर या बाजूला यायचं आहे लगेच. नवाब भाई बजाव. आवाज नाही आ रहा भाई. दादा 20 झाले स्कोरबोर्ड. अगली वेगळी टुर्नामेंट आहे विक्रम दादा. कारण की या टुर्नामेंटसाठी प्रत्येक टीम खूप आवर्जून वाट पाहते आणि तीच टुर्नामेंट आता आपल्याला या भाटीच्या समुद्रावर पाहायला भेटते. बघूया आजचा सामना जो चालू आहे तो म्हणजे जू कोलीवाडा वर्सेस अंकुश संघ. सप्तशृंगीचे बँडचे मालक मयूर. तीन षटकात
20 धावा झालेल्या आहेत. विक्रम, अजूनही 3 षटकात किती धावा पाहिजे असतील? अंकुश संघाला जर बलाढ्य संघ आहे जू कोलीवाडा, पूर्ण जू कोलीवाडा आहे, तर एका बाजूला आपली गल्लीतली टीम आहे अंकुश. अजून किती स्कोर फलक वाढला पाहिजे जर फायटिंग स्कोर द्यायचा असेल तर? जवळजवळ अजून 40-45 धावा जर 3 षटकामध्ये ठोकल्या अंकुश संघाने तर नक्कीच एक 65-70च्या आजूबाजूला जर धावा गेल्या तर नक्कीच जू कोलीवाडा संघाला थोडस अवघड ठरू शकतं. मयंक गोलंदाजीसाठी अजूनही शशांक बाटे आहे क्रीजवर. नक्कीच आपल्याला वाटतं की शशांक बॅटिंग करेल तर नक्कीच 3 ओव्हरमध्ये 40 येणार, पण शशांकला थोडं जोखीम उचलायला लागेल, चांगले चांगले फटके मारायला लागतील. आणखी चांगला चेंडू काहीच समजला नाही. हाही चेंडू निर्धाव. अनिकेत यांना काय करावं लागेल? शशांक यांना स्ट्राईक द्यायला लागेल, कारण की शशांक आहे तिकडे, कारण की हा गोलंदाज आहे तो म्हणजे फिरकीचा जादूगर आहे. लेफ्ट हँडर गोलंदाजला समुद्रात जर टप्पा भेटला तर बॅट्समॅन आता मात्र बाद. थोडीशी चांगली गोलंदाजी होते वाटते विक्रम कपूर. नक्कीच गोलंदाजी चांगली होत आहे जू कोलीवाडा संघाला, कारण त्यांना माहिती आहे की कमीत कमीत धावेंवर थांबवायचं आहे. त्यांचं टार्गेट असेल आपण 3 षटकामध्ये 20 धावा दिल्यात, अजून या 3 षटकात 25-30 धावांच्या आत आपल्याला अंकुश संघाला ठेवायचं आहे. परंतु त्यांना शशांक बाटे जिथपर्यंत या मैदानावरती आहेत, पिचवरती आहेत, नक्कीच अंकुश संघाचे होप्स या सामन्यामध्ये असतील, कारण मोठे फटके मारण्याचं त्यांचं सामर्थ्य आहे. उंच खुरे असे फलंदाज आहेत. नवीन आलेल्या फलंदाजाला थोडंसं कान मंत्र देत आहेत, आपल्या जो अनुभवाचा आहे थोडासा वाटा शेअर करत आहेत. 3 चेंडू निर्धाव आहेत अजूनपर्यंत. मयंक एक उभरते खेळाडू जू कोलीवाडा संघाकडून लेफ्ट हँड सुरेख चेंडू म्हणावं लागेल. स्टंप टू स्टंप गोलंदाजी करतायत कलीम. त्यांना म्हणावं लागेल की त्यांना माहिती आहे की मातीची पिच आहे, या जी समुद्राची रेती आहे त्याच्यावरती जास्त काही चेंडू काय आपल्याला करता येणार नाही, म्हणून त्यांनी बेसिक्सवर लक्ष देत आहेत की स्टंप टू स्टंप गोलंदाजी करतायत. जास्त आत नाही टाकत आहेत, जास्त बाहेर नाही टाकत आहेत. फलंदाजाला कुठचा मोका देत नाही, फलंदाजाला आत बाहेर स्वतःला व्हायला लागतात आणि त्याच याच्यामध्ये चेंडू निर्धाव जाते. बघूया एक मेडन षटकाकडे वाटचाल होते. या शेवटचा चेंडू बघूया मेडन षटक टाकतायत की नाही जू कोलीवाडा संघ. मयांक लेफ्ट हँड गोलंदाज आहेत, बघूया कितपत यशस्वी होत आहेत. मेडन षटक टाकतायत की नाही? अप्रतिम अप्रतिम चेंडू यष्टीरक्षकाला चकवतोय, त्याच्या मागे असलेल्या खेळाडूला चकवतोय. तिसरा खेळाडू येऊन त्या दरम्यान चेंडू पकडतोय. 3 धाव फलकावरती. अवांतर मला वाटतं बॅटची कड लागली होती की नाही, 22च्या स्वरूपात आहेत, म्हणजे 3 अतिरिक्त धावेंची नोंद या त्याच्या स्कोर मध्ये झालेली आहे. धावसंख्या धावून पोहोचलेली आहे 23 वर. नक्कीच प्रेक्षकांनी जोरदार टाळ्यांनी त्याचं प्रोत्साहन वाढवायचंय. मयांक यांनी अप्रतिम अशी गोलंदाजी, फक्त 3 धावा दिलेल्या आहेत या षटकामध्ये. एक मेडन षटकच्या कडे वाटचाल करत होते, परंतु शेवटचा चेंडू यष्टीरक्षकाला सुद्धा काही कळणार नाही, त्याच्या मागे असलेल्या खेळाडू सुद्धा चकमा देत बाउंड्री लाईनच्या दिशेने गेला आणि 3 धावा काही धाव फलकावर थांबू शकले नाही क्षेत्ररक्षक. 4थं षटक वैयक्तिक 5वं षटक वैयक्तिक आदर्श, वैयक्तिक दुसरा, संघाचा 5वा. राईट आर्म सुंदर चेंडू, पायचीची दाद मागत होती, पंचाने उचलून धरलेली आहे. मोठा झटका बसतोय, तंबूत परतोय खेळाडू. भलाय जैसा यो जत्रा गोल्डन स्पोर्टच्या नावाचा डोल्यान
मारते निरा आमचे नावाचा हाय नरा ढगाची लाय म्हटला गबाटी सारा आमचे नावाचा हाय अंकुशला कोण हाय अंकुशचा 12वा खेळाडू अजून आलेला नाही आहे. पुढचा चेंडू आदर्शांचा, काय बॉल होता. बॅट्समॅन बॅट उचलता तो बोल्ड झाला असता, परंतु नशीब खूप चांगलं आहे बॅट्समॅनचं. शशांक बाटे, आम्हाला बॅट्समॅनचं नाव नाही माहिती आणि तुमचा 12वा खेळाडू सुद्धा आलेला नाही आहे. आता काय त्याला नाव दो, ABCDEFGHIJK, नावच नाही माहित मला आणि 12वा खेळाडू सुद्धा नाही. सिद्धार्थ, पुढचा चेंडू आदर्शांचा सिद्धार्थसाठी, जोरदार मारण्याचा प्रयत्न पण बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाही. बाकीचं काम करतो यष्टी रक्षक रत्नेश. आता 16-17 विक्रम फ्री टुर्नामेंट आहे. जय माताजी चषक जी टीम खेळते त्यांचीच टुर्नामेंट आहे. जूला गेल्या वर्षी आम्ही खेळलो होतो ती टुर्नामेंट. नक्कीच मोठी मोठी स्पर्धेचं आयोजन होत आहे. सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू, सर यष्टी उद्ध्वस्त करणारा हा चेंडू. शशांक बाटे थोडेसे निराश नक्कीच असतील की नॉन स्ट्राईक वर ते वारंवार उभे आहेत आणि समोर येणारे जे फलंदाज आहेत त्यांना एखादा चेंडू त्यांच्या बॅटीला लागत नाही आणि किंवा ते बाद होऊन तंबूत परतत आहेत आणि ते एक थोडस निराश होऊन नॉन स्ट्रायकर्स एंडला आहेत. त्यांचं मनात इच्छा असेल की एक धाव तरी काढून देतील फलंदाज आणि आपल्याला कुठेतरी थोडासा एक प्रहार करता येईल चेंडूवरती. बघूया पुन्हा एकदा त्यांची जागा भरण्यासाठी आलेले आहेत. कौतुक, कौतुक सुद्धा एक चांगले फलंदाज आहेत. चेंडूला सीमारेषा पार करण्याचं सामर्थ्य असं या फलंदाजामध्ये. कौतुक, त्यांचं कितीही कौतुक केलं तरी कमी असं ते कौतुक. जर कौतुक यांना काही करायचं असेल तर नक्कीच एक धाव काढून मला वाटतं शशांक बाटे यांना द्यावी लागेल. त्यांनी सुद्धा तीच प्रकारची चुकी केलेली आहे. पहिलाच चेंडू मारण्याच्या गडबडीमध्ये एक निर्धाव चेंडू, शेवटचा चेंडू. विक्रम, कुठलाही बॅट्समॅन शशांक यांना स्ट्राईक देण्याच्या मोबदल्यात नाही, त्याला षटकारावर चौकारच मारायचे आहेत. नक्कीच सगळ्यांना मोठे फटके मारण्यामध्ये इंटरेस्ट आहे, एकेरी धाव काढण्यामध्ये इंटरेस्ट नाही. परंतु त्यांनी विचार केला पाहिजे की शशांक बाटे हा एक सेट फलंदाज आहे. त्यांनी एक षटकार ठोकलेला आतापर्यंत. त्याला जर आपण संधी दिली तर नक्कीच आपला जो संघ आहे तो एक मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. बघूया पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. आता मात्र एक धाव देत आहेत. बघूया दुसरी धावाचा प्रयत्न होतोय की नाही. आणि दुसरी धाव काढण्याच्या मोबदल्यात कौतुक हे बाद झालेले आहेत. या 2-1 धावेने धावसंख्या धावून पोहोचलेली आहे 26. शेवटचा षटक अंश आलेले आहेत. बघूया अंशांना नक्कीच आपल्या बॉलिंगचा काहीतरी ते पंच दाखवायला लागेल जर आपल्या शशांक बाटे यांना थांबून ठेवायचं असेल. कारण शशांक बाटे मला वाटतं जास्तीत जास्त चेंडू या षटकातील खेळायचा त्यांचा मनामध्ये विचार आहे. आवाक्याच्या थोडस बाहेर पंच दोन्ही हात हवेत रिंगत आहेत. वाईटची खून दर्शवतात. एक धाव वाढतो, एक चेंडू वाढतोय. धावसंख्या धावून पोहोचलेली आहे 27 वर. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज
शशांक. लोखंडे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे षटकार मारल्यास. चेंडूवर हवेत, नक्कीच एक धाव काढणार नाहीत कारण त्यांना माहिती आहे की यापूर्वी त्यांनी एक धाव काढून दिली होती आणि त्यानंतर त्यांना 5 चेंडू नॉन स्ट्रायकर एंडवर उभं राहायला लागलं होतं. असं पुन्हा एकदा चुकी करणार नाही कारण त्यांना 2 ते 3 षटकार ठोकायचे आहेत या षटकामध्ये. तर आपल्या संघाला एक सन्मानजन्य स्थितीमध्ये आणून ठेवायचंय तर 1 किंवा 2 षटकार मारावे लागतील. मारण्याचा प्रयत्न बघूया. एक धाव भेटतोय. दुसरी धावेचा प्रयत्न होतोय की नाही? दुसरी धावेचा प्रयत्न होतोय. नॉट आउट करार दिलेला आहे पंच शब्बीर सोलकर यांनी. खूपच अनुभवी असे खेळाडू शब्बीर सोलकर. बरेच वर्षापासून गोल्डन स्पोर्ट्स क्लब साठी ओपनिंग गोलंदाजी करतात, ओपनिंग फलंदाजी करतात असे शब्बीर. बघूया शशांक भाटियांना एक संधी भेटली, सुवर्ण संधी हातात आलेली आहे. बघूया संधीचा कितपत लाभ घेत आहेत. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. सुरेख चेंडू वर हवेत. एक धाव नक्कीच भेटेल. घोषित क्षेत्रात जातोय चेंडू. या एके धावेने धावसंख्या धावून पोहोचलेली आहे 30 वर. थोडस 1 किंवा 2 षटकार लागले असते तर एक फायटिंग स्कोर या सामन्यामध्ये आला असता. 36 चेंडू 36 धावा सुद्धा कधी कधी या भाटीच्या मैदानावरती अशक्य होतात. आपण पाहिलेलं आहे एक षटकामध्ये 2 किंवा 3 धावा सुद्धा या मैदानावरती झालेल्या नाही आहेत. असं हे अप्रतिम गोलंदाजी करतायत. अशा प्रकारे बाद. नक्कीच एक प्रयत्न होता शशांक यांचा की पुन्हा एकदा जाऊन स्ट्राइक घ्यावं परंतु त्यांना काही ते जमलं नाही. दोन चेंडू शिल्लक. बघूया 2 चेंडू किती धावा करतायत. 36 धावांपर्यंत पोहोचू शकतो की नाही आपला संघ. बघूया 30 धावांवर पोहोचलेला आहे. एक षटकार एक चौकार. बघूया या 2 चेंडू मध्ये कितपत मारण्यामध्ये यशस्वी होत आहे अंकुश संघ. पुन्हा एकदा सुंदर फटका मारलेला. बघूया 1 धाव भेटतायत. एकाच धावेवर समाधान मानती शशांक. शेवटचा चेंडू आहे. बघूया षटकार चौकार एकेरी दुहेरी किती धावा करतायत. त्यांच्यावर भरपूर काही अवलंबून आहे. सुरेख यॉर्कर पद्धतीचा चेंडू. 2 धावा भेटतायत की बघूया. 1 धाव पूर्ण झालेली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. दोन धावा काढलेल्या त्या 2 धावांनी धावसंख्या धावून पोहोचलेली आहे 32 वर आणि 33 धावांचा आव्हान दिलेला आहे. 36 चेंडू 33 धावा. 33 झाले. 34 धावांचं आव्हान दिलेलं आहे. 36 चेंडू 34 धावांचं आव्हान आहे. बघूया गावगावचा लुकायलाय बघावला कौरा आनंद सायलाय मनाला. गावगावचा लुकायलाय बघावला कौरा आनंद सायलाय मनाला. भाटी गावाचे योधनाने लय गोल्ड स्पोर्टचा बावटा फरकीलाय. भाटी गावाचे योधनाने लय गोल्ड स्पोर्टचा बावटा फरकीलाय.
मन घुमते वाडा फ्री एंट्री मॅच ठेवूनशी मान मिलविल त्या जुबरा नाही गर्व त्या नगनाचा ऐसा हाय बाटी कोलीवारा सगळी नटून टटून येतात बाकी पोरन बायका बंदरा संत गुणा विंचर बँडाची तालावर नाचते गाव सारा पाटी गावाचे यो गणनीला गोल्ड स्पोर्टचा बावटा फडकीला पाटी गावाचे यो गणनीला गोल्ड स्पोर्टचा बावटा फडकीला लवकरात लवकर सतरक्षण सजवायचंय अंकुश स्पोर्ट्स क्लब संघाने 34 धावांचं आव्हान दिलेलं आहे अंकुश स्पोर्ट्स क्लब संघाने ते म्हणजे जू कोलीवाडा संघाला आघाडीचे फलंदाज आलेले आहेत रत्नेश आणि अक्षय आणि रत्नेश पॉवर प्लेचं षटक असेल हानामारीचं षटक असेल जास्त जास्त धाव फलकावरती लावावे लागतील बघूया पहिलं षटक घेऊन येत आहेत मंगेश एक अनुभवी खेळाडू जवळजवळ मला वाटतं 15 ते 18 वर्षापासून या अंकुश स्पोर्ट्स क्लब संघासाठी ते खेळत आहेत नेहमीच आघाडीच्या फलंदाजीसाठी उतरतात आघाडीची गोलंदाजी करतात अनुभवी खेळाडू आहेत भरपूर मंगेश अंकुश स्पोर्ट्स क्लब साठी कैलाश बाजे असतील मंगेश असतील त्या काही महेश भाटे होते असे एक अंकुश संघासाठी चांगले असे खेळाडू एकेकाळी आपण पाहिलेले आहेत अनिल कपूर सुद्धा एका जमान्यामध्ये चांगले असे खेळाडू अंडरम मध्ये तर भरपूर नाव होतं या संघाचं थोडस मिसअंडरस्टँडिंग दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये किती धाव फलकावरती 2 पंचांनी इशारा करायचा 2 धावा 2 धावा 2 धावा रत्नेश यांचं चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल मजबूत बांध्याचे खेळाडू आहेत तरी सुद्धा रनिंग मध्ये कुठे कमजोर पडत नाही आहेत एक चांगली खिलाडू वृत्ती त्यांच्याकडून आपल्याला इथे पाहायला भेटत आहे पुन्हा एकदा मंगेश खेळण्यासाठी सज्ज आवाक्याच्या थोडासा बाहेर पंच लॉइड कोई आपली एक वाईटची खून दर्शवतात एक धाव वाढते एक चेंडू वाढते धावसंख्या जाऊन पोहोचलेले 3 वर पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज